नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या सीताफळाचा सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात सीताफळे भरपूर प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. सीताफळ म्हटले की सीताफळ बासुंदी आली. म्हणूनच आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी दाटसर अशी हलवाई स्टाईल सीताफळ बासुंदी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात सीताफळे घेतली होती. त्याचा गर काढून घेतला आहे. सीताफळ स्वच्छ धुवून त्याच्यावरची साले काढून नंतर मिक्सरमध्ये गर घालून व्यवस्थितपणे पल्स मोडमध्ये फिरवायचं आहे, किंवा तुम्ही इथे चॉपरचाही वापर करू शकता. त्यामुळे ज्या बिया असतात त्या लगेचच सहजतेने निघतात. अशा प्रकारे गर काढून घेतल्यावर इथे मी 1 लिटर दूध गाईचे एका पातेल्यात गरम करत ठेवले आहे. इथे गाईचे दूध घेतले आहे, जे पचण्यास हलके असते. तुम्ही म्हशीच्या दुधाचाही वापर करू शकता. आता त्यातील आपण साधारणतः 2 वाट्या दूध एका बाउलमध्ये काढून घेऊया. याची आपण स्लरी करणार आहोत, म्हणून अशा प्रकारे दूध साधारणतः 2 वाट्या इथे मी काढून घेत आहे. आता हे दूध आपण उकळत ठेवूया आणि पाहू शकता दूध अगदी व्यवस्थित उकळले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण अर्धी वाटी साखर घालूया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सीताफळ फारच गोड असते, त्यामुळे इथे साखर कमीच वापरायची आहे. बासुंदी ही जास्त गोड नसते, म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता साखर घातल्यावर सतत ढवळून आपण दुधामध्ये साखर अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया, म्हणजेच विरघळवून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता साखर दुधात पूर्णपणे विरघळली आहे. आता दुधाला उकळी येईस्तोवर आपण एक स्लरी तयार करून घेऊया. त्यासाठी जे दूध आपण आधीच काढून घेतले होते त्यामध्ये 5 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. त्यामुळे जे आपण बासुंदी बनवणार आहोत ती अगदी घट्टसर अशी तयार होते आणि हलवाई स्टाईल तयार होते. त्यानंतर त्यात आपण 4 ते 5 चमचे मिल्क पावडर घालूया. मिल्क पावडर अनस्वीटन असावी. इथे अनस्वीटन मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे. आता अशा प्रकारे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर दुधात घातल्यावर व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. कॉर्नफ्लॉवरमुळे या बासुंदीला अगदी टेक्स्चर स्मूथ असे येते आणि जी आपण त्यामध्ये मिल्क पावडर घातली आहे त्यामुळे हलवाई स्टाईल म्हणजेच मावा स्टाईल ही बासुंदी तयार होते. पाहू शकता अगदी मिश्रण परफेक्ट असे तयार झाले आहे. अशा प्रकारे स्लरी करून घेतल्यावर ती बाजूला ठेवूया. त्यानंतर पाहू शकता दुधालाही अगदी दणदणीत अशी उकळी आली आहे. अशा प्रकारे दूध अगदी व्यवस्थितपणे एकजीव करत राहायचे आहे, नाहीतर तळाशी चिकटण्याची शक्यता असते. गॅस मंदच ठेवायचा आहे. आता दुधाला अगदी व्यवस्थितपणे उकळी आल्यावर जी आपण स्लरी तयार करून घेतली होती ती लगेचच थोडी थोडी करून घालूया आणि एका हाताने मिश्रण सतत ढवळत राहूया, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. अगदी स्मूथ अशी बासुंदी तयार होईल. आता तो राहिलेली जी आपण स्लरी आहे ती 2 ते 3 बॅचेसमध्ये व्यवस्थितपणे त्यामध्ये घालणार आहोत आणि सतत ढवळत राहणार आहोत. पाहू शकता साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे आणि मिश्रण अगदी घट्टसर जसे हवे आहे त्याप्रमाणे झाले आहे. लगेचच गॅस बंद करूया. त्यानंतर सर्वात शेवटी एक छोटा चमचा वेलची पूड घालूया. जर वेलची पूड आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मिश्रण एकजीव करून घेऊया आणि लगेचच हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. हे पाहू शकता मिश्रण परफेक्ट घट्टसर झाले आहे. अशा प्रकारे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर आपण जो सीताफळाचा तयार करून गर घेतला आहे तो घालणार आहोत. साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे थंड झाले आहे. आता थंड झाल्यावर लगेचच आपण जो 2 वाट्या सीताफळाचा गर तयार करून घेतला होता तो सर्वच्या सर्व त्यामध्ये घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे चमच्याने एकजीव करून घेऊया, म्हणजे सीताफळाचा गर एकसारखा संपूर्ण मिश्रणात लागला पाहिजे इतपत आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत.
पाहू शकता बासुंदी पूर्णपणे तयार झाली आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे बाउलमध्ये काढून घेतल्यावरती आपण पूर्णपणे साधारणतः 2 तास थंड करून घेऊया. 2 तासानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट बासुंदी हलवाई स्टाईल तयार झाली आहे. आता त्यावर आपण गार्निशिंग पिस्त्याचे काप घालूया. जर तुम्हाला पिस्त्याचे काप आवडत नसतील तर तुम्ही बदामाचे काप घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल. तरीही बासुंदी फारच चविष्ट अशी तयार होते. अगदी हलवाई स्टाईल ही बासुंदी तयार होते. आता अशा प्रकारे पिस्त्याचे काप वरून घातल्यावर लगेचच आपण बासुंदी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली थंडगार अशी आणि चविष्ट हलवाई स्टाईल अगदी झटपट तयार होणारी अशी सीताफळ बासुंदी. अशाच प्रकारे तुम्ही सीताफळ बासुंदी बनवून पहा. फक्त ही बासुंदी बनवताना घ्यावयाची काळजी, जी आपण स्लरी बनवून घेतली ती दुधामध्ये घालताना सतत थोडे थोडे करून घालायची आहे आणि सतत दूध ढवळत राहायचे आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही. अगदी स्मूथ टेक्स्चर बासुंदीला येते. त्यानंतर बासुंदीचे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यावरच त्याच्यामध्ये सीताफळाचा गर घालायचा आहे, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. अशा प्रकारे जर 2-3 जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर बासुंदी अगदी हलवाई स्टाईल तयार होते. अशा प्रकारे थंडगार जी बासुंदी आपण तयार करून घेतली आहे ती सर्व करताना वरून पिस्त्याचे काप घालायचे आहे, म्हणजे ती आकर्षकही दिसते आणि खायलाही अप्रतिम अशी लागते. म्हणूनच अशा प्रकारे तुम्ही बासुंदी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि अगदी स्वादिष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.